नक्षत्रांनी सजवू अंगण आकाशाचे. काळोखाचा अंत करण्या पर्व आले प्रकाशाचे. हा उत्सव आनंदाचा, हा उत्सव ज्ञानी यांचा, हा उत्सव बंधुत्वाचा, हा उत्सव मित्रत्वाचा. सप्तसुरांची साथ घेऊन साहित्याचा करू उत्सव. दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव. नमस्कार, मी मनोज आहे. दीपोत्सव दिवाळी अंक आपली दिवाळी अधिक रोशन करण्याचा प्रयत्न करीत आहे. आज या दीपावलीचा महत्त्वाचा दिवस. आज लक्ष्मी आपल्या दारी येणार. प्रत्येक अंगण सडा रांगोळीनं सजलंय. प्रत्येक द्वारावर फुलमाळा, पताका, तोरण झळकतंय. आकाश कंदील झगमगतोय. घरात, दारात, चौकात, देवळात सर्वत्र इवल्या इवल्या पणत्या प्रज्वलित झाल्यात आणि एक नवीन प्रकाश विश्व जणू त्या निर्माण करतायत. लक्ष्मीच्या स्वागताची केवढी जय्यत तयारी. आपण सुद्धा एक दीप लावणार आहोत. प्रचंड प्रेरणा देणारा, सकारात्मक ऊर्जा देणारा, संवेदनशीलता निर्माण करणारा आणि मानवी मन अंतर्बाह्य समृद्ध करणारा दिवा. हा दीप एक संवाद निर्माण करेल आणि एक व्यक्तित्व आपल्या समोर प्रकट होईल. हे व्यक्तित्व आपल्याला शिकवून जाईल. दीपस्तंभासारखं आयुष्यासाठी एक मार्गदर्शन ठरेल. एक लहान मुलगी, नियती तिच्याशी अन्यायच करते. अपंगत्व तिच्या नशिबी येतं, पण ती थांबत नाही. ती पराभूतही होत नाही. अपंगत्व काही व्यक्तींसाठी ते भांडवल असतं, काहींसाठी ते कायमचं रडगाणं, तर बऱ्याचशांसाठी ती एक शोकांतिका. पण सोनाली नवांगुळ नावाच्या व्यक्तीसाठी असं कधीच घडलं नाही. तिनं त्यावर मात केली. नियतीनं केलेल्या आघातावर तिनं आपल्या कर्तृत्वातून आघात केला आणि ती उभी राहिली एक संपन्न माणूस म्हणून, एक समृद्ध माणूस म्हणून. नशिबी आलेला एकांत तिनं सत्कारणी लावला. हाती लेखणी घेतली आणि ती लिहिती झाली. एक साहित्यिक, एक अनुवादक म्हणून तिला ओळख मिळाली. महाराष्ट्रातल्या वाचकांमध्ये ती लोकप्रिय झाली आणि 2021 साली तर साहित्य अकादमीनं तिला राष्ट्रीय पुरस्कार घोषित केला. सोनाली नवांगुळ मराठी कन्या भारताची रत्न झाली आणि आमचंही मन अभिमानानं भरून आलं. का येऊ नये? आमची भगिनी, आमची स्नेही जर हातात तिरंगा घेऊन इतक्या शान शौकत मध्ये उभी राहणार असेल तर तिला सॅल्यूट करण्यासाठी आमचे हात उठणारच, नाही काय? सोनाली नवांगुळ यांचं आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थानं प्रज्वलित झालेला दीप. तो दीप, त्यातला प्रकाश, त्यातली ऊर्जा आपण आपल्या ओंजळीत भरून घेणार आहोत या संवादातून. आणि म्हणूनच दीपोत्सव दिवाळी अंकात दीप संवादासाठी आज सोनाली नवांगुळ आपल्या सोबत आहेत. आपण साधणार आहोत त्यांच्या सोबत हा दिलखुलास संवाद. सोनाली मॅडम नमस्कार. नमस्कार. दीप संवाद मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद मनोज. सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला आणि महाराष्ट्रातल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचलेल्या आमच्या नवांगुळताई अचानक राष्ट्रीय सेलिब्रिटी झाल्या. जेव्हा तुम्हाला कळलं की हा पुरस्कार तुम्हाला घोषित झाला आहे तेव्हा पहिली प्रतिक्रिया मनात काय होती? पहिली आठवण कुठली आली तुम्हाला? एक स्पेसिफिक आठवण असं नाही सांगता येणार, पण मला इतका तुडुंब आनंद झाला. एकतर तो आनंद झाला एवढं कळत होतं, पण त्या आनंदाला
म्हणजे त्याचं नक्की वर्णन करता येणार नाही, कारण त्याच्यात एक हुंदका पण होता, छान वाटणं पण होतं, लहान मुलासारखं उडी मारावं असं वाटणं पण होतं, आणि म्हणजे साहित्य अकादमी सारख्या संस्थेपर्यंत आपलं पुस्तक पोहोचावं असं प्रत्येक लेखक कवीला वाटत असतं. माझं काम म्हणजे मी अनुवाद आणि लेखनाच्या क्षेत्रात फार तर म्हणजे प्रत्यक्ष क्षेत्रात 13-14 वर्ष इतक्या वयाची आहे. तर अशा वेळी मी अजून विचार नव्हता केला की असं काहीतरी होईल, आणि ऑफकोर्स म्हणजे हा इतका मोठा सन्मान आणि शाबासकी आहे की निव्वळ आनंदच होतो. आणि मला असं वाटतं की अजून काही महिन्यांनी मला कळणार आहे की मला नेमकं काय वाटतंय. खरंय खरंय. कारण या भावना इतक्या संमिश्र असतात की त्या शब्दात यायला एक वेळ जावा लागतो आणि नंतरच ते क्लिअर होतं आपल्याला. हा वेळ तुम्ही नक्कीच घ्या. भावना संमिश्र असण्यामागं आपला भूतकाळ असतो, आपला संघर्ष असतो. लोकांना सेलिब्रिटी माहित असते, सेलिब्रिटीची यशोगाथा ऐकायला, बोलायला, वाचायला सगळ्यांना आवडतं. पण त्यामागचा संघर्ष समजला तर खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळते किंवा खरी दाहकता काय होती, ही वळणं कशी आली हे समजतं. तर सोनाली मॅडम, काय लहानपणी म्हणजे ज्यावेळेस अगदी खेळायचं वय असतं तेव्हा आज जिथं आहात तिथं तुम्ही असाल असं तर तुम्हाला नक्कीच वाटलं नसणार. ती स्वप्न फार छोटी असतात, आपल्या आपल्या घरापुरती, विश्वापुरती असतात. तर आज तुम्ही जिथपर्यंत पोहोचलात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला इथे घेऊन आल्यात, त्याबद्दल आम्हाला सांगा ना. हो, मला ना मी परवा ठाण्याच्या एका कार्यक्रमाला गेले होते, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या. तेव्हा तिथं अनुवाद आणि मी असा विषय बोलायचा होता. तेव्हा मला असं खूप गोष्टी आठवत होत्या. म्हणजे छापील स्वरूपात प्रकाशित झालेला अनुवाद ही वेगळी गोष्ट आहे, पण तुमच्या माझ्यासारखी वेगवेगळ्या अपंगत्वाच्या स्थितीत असणारी माणसं, मग ती ऑटिस्टिक असोत, माझ्यासारखी पॅराप्लेजिक असोत, अंध असोत, किंवा सेरिब्रल पाल्सीवाली असोत, अपघातानं अचानक अवयव गमावलेली असोत, ते प्रत्येकाला एका आयुष्याच्या विशिष्ट ठिकाणी येऊन पोहोचल्यावर इतकी आठवणींची दाटी उसळते. आणि म्हणजे पण एक आहे की लोकांना असं वाटतं तत्वज्ञान म्हणून की आनंदाच्या गोष्टी आठवाव्यात आणि सल असतो, त्रास असतो, त्या सोडून द्याव्यात. पण तुम्हाला माहितीये की अशा गोष्टी सहजासहजी सोडून देता येणार नाही आणि येत नसतात. कारण अशा गोष्टी जर सोडून दिल्या तर आपल्याला माणसांमध्ये, फिजिकली एबल नॉर्मल माणसांच्या भावनांमध्ये जे बदल घडवणं आवश्यक आहे त्याचा उच्चारच होणार नाही ना. खरंय. तर त्यामुळे मला असं वाटतं, मी त्यावेळी ठाण्यात एक उडान नावाच्या सिनेमातली कविता वापरली होती. ती कविता मी आधी तुम्हाला सांगेन आणि मग मी या उत्तराला सुरुवात करेन. ती कविता अशी: छोटी छोटी चित्राई यादें बिछी हुई है लम्हों की लॉन पर. क्या बात है. छोटी छोटी चित्राई यादें बिछी हुई है लम्हों की लॉन पर, नंगे पैर उन पर चलते चलते इतनी दूर चले आए कि अब भूल गए हैं जूते कहाँ उतारे थे. क्या बात है. सही. एड़ी कोमल थी जब आए थे, एड़ी कोमल थी जब आए थे, थोड़ी सी नाजुक है अभी भी, और नाजुक ही रहेगी इन खट्टी मीठी यादों की शरारत जब तक इन्हें गुदगुदाती रहे. वाह वाह, सही बात. सच सच भूल गए हैं कि जूते कहाँ उतारे हैं, पर लगता है अब उनकी जरूरत नहीं. अरे यार. तर मला असं वाटतं की तुमच्या माझ्यासारखी माणसं इतक्या अँगलनं जगण्याचा, माणसांच्या मानसिकतेचा अनुवाद करत राहतो की माझा एक दादा आहे मनोज बोरगावकर, तो मोठा कवी आहे, कादंबरीकार आहे. तर त्यानं मला हा पुरस्कार मिळाल्यावर फोन करून सांगितलं होतं की सोनू, ज्याला जगण्याचा अनुवाद करता येतो ना त्याला सगळे अनुवाद शक्य असतात. क्या बात आहे. खूप महत्वाचं वाक्य आहे, अधोरेखित करण्यासारखं. आणि हे ज्याला जमलं तोच तर अकॅडमीच्या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकतो. तर त्यामुळे मला वाटतं तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय की ते लहानपण, खेळण्याचं वय, तर मला असं वाटतं की म्हणजे आपण कुठच्याही अपघाताबद्दल अनभिज्ञच असतो ना. आपल्याला असं वाटतं की युद्ध वेगळ्या देशांमध्ये होतील, धार्मिक अत्याचार वेगळ्या देशांमध्ये होतील, बॉम्बस्फोट वेगळ्या शहरांमध्ये होतील, तर आपण आपल्या परिस्थितीचा कधी विचारच केलेला नसतो. आणि
बेसिकली इन्शुरन्स पासून सगळ्या गोष्टी जे अपंग व्यक्तींच्या बाबतीत प्रॉब्लेम येतात ते बघून तर पूर्णपणे लक्षात येतं की असे अपघात आपल्या देशांमध्ये इतक्या तऱ्हेचे होऊन सुद्धा आपण त्याच्याबद्दल सिद्ध नाही आहोत. तर त्यामुळे मी सुद्धा लहानपणी म्हणजे त्यावेळी 89-90 साल असेल माझा जेव्हा अपघात झाला आणि बैलगाडीचा मागचा जो भाग असतो जिथून आपण चढतो बेसिकली आणि पुढे बैल लावलेले असतात ना 2, तर ते बैल काढलेले होते आणि त्या मागच्या भागातनं मी तिथे दोरे जे गुंडाळलेले होते त्याच्यावर झोका घ्यायला गेले आणि ते सगळं जड जंबाळ बैलगाडीचं धूळ माझ्या अंगावर पडलं आणि त्या क्षणी माझी शुद्ध हरपली. कारण त्यानंतरचं काही मला आठवत नाही. मला थेट आठवतं ते मी कुणीतरी मला मांडीवर घेतलंय, आसपास लोक आहेत, मी माझ्या 32 शिराळ्यातल्या खेडेगावातल्या त्या घराच्या वाड्याच्या आमच्या पायरीवर माझ्या भोवती सगळे लोक जमलेले आहेत आणि काहीतरी झालं, पोरगी पडली वगैरे असं काहीतरी मला ऐकू येतंय. तर तो प्रसंग आता पाहताना मला इतका लांब वाटतो जणू काही दुसऱ्याच कोणाच्या बाबतीत घडले. कारण त्यानंतर आयुष्य इतकं बदललं, इतक्या वेगवेगळ्या वेळोवेळी साजऱ्या कराव्या लागल्या की म्हणजे साजऱ्या कराव्या लागले हे मी आत्ता म्हणतेय. त्यावेळी जगत असताना तुम्हाला माहितीये की प्रत्येक अपंग व्यक्तीचा त्या वेळचाच प्रश्न सोडवण्याचा झगडा इतका मोठा असतो की त्यावेळी आपण त्याचं तत्वज्ञान करत नाही. आता मागून आठवताना आपल्याला बऱ्याच गोष्टी त्या वेगळ्या वेगळ्या वाटतात. तसं मला वाटतं की मी एका छोट्या त्या सोनालीची 9 वर्षाची गोष्ट पाहिली तर ती अशी अचानक पडली, तिला काही समजेनाच झालं. पण सुदैवानं सोशल मीडिया आणि बाकी गोष्टी आसपास नसल्यामुळं डिप्रेशनची बाधा काही झाली नाही. आपल्याला खूप कळतं आजूबाजूला डिप्रेशन म्हणून मला वाटतं आपल्याला डिप्रेशन होतं. कारण आजकाल गुगल करून ना आपल्या छोट्याशा लक्षणांना बघून आपण आपल्याला किती मोठं काय काय झालं असेल याचे आडाखे ताडतो आणि या अतिमाहितीनं बराच आपल्या आयुष्याचा गोंधळ करून ठेवलाय. पण त्यावेळी ही माहितीच उपलब्ध नव्हती. म्हणजे मला पॅराप्लेजिया आहे याचा उच्चार सुद्धा मी वयाच्या 20व्या वर्षी केला. अच्छा, बरोबर. तर मला कोणी विचारलं की काय झालंय तर मी म्हणायचं की कमरेखाली कळत नाही काही म्हणजे सेन्सेशन नाहीये आणि शूशी कळत नाही. नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण मी गमावलं होतं. तर हे सगळं झालं. त्यानंतर मग हॉस्पिटलचा साधारण 2 वर्षांचा काळ झाला. पहिले काही दिवस इथे मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन वगैरे झाली. दरम्यान तिथनं सुद्धा काहीतरी गोंधळ कदाचित झाले. त्यावेळी काय डॉक्टर उपलब्ध होते नव्हते. पण माझे बाबा म्हणाले की हे पहा जे गमावलं ते गमावलंच आहे, ते काय परत येणार नाही. त्यामुळे आता आपण पुढे काही करता येईल का बघूया. क्या बात आहे. पालकांचा अशा वळणावर आणि अशा अवस्थेत पालकाचा हा दृष्टिकोन, ही प्रतिक्रिया खूप महत्वाची असते. कारण इथूनच एक निर्णय येतो. खूप महत्वाची आणि मला वाटतं आत्ताचे पालक असते तर त्यांनी लगेच सोशल मीडियावर आंदोलन उभारलं. बरोबर. पण काय होतं की आपल्याला नेमक्या वेळी आपली ऊर्जा कुठे खर्च करायला हवी आहे ती गोष्ट खूप कळावी लागते. म्हणजे आपली चिडचिड, वैताग, हतबलता, संताप हे जे काही असेल ते खर्च करून नक्की आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्यांना पुढे जायला मदत होणार आहे का. तसं असेल तर आपण ते करत बसू, नाहीतर आयुष्यातला अमूल्य वेळ अक्षरशः वायाच जातो. पण सुदैवानं त्यावेळी हे सगळं हॉस्पिटलायझेशनचं वगैरे सत्र चालू राहिलं आणि मुंबईच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या चिल्ड्रन ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये मी 1.5 वर्ष आई बाबांविना होते. माझी धाकटी बहीण माझ्या आजोळी ठेवलेली होती त्यावेळी. आई माझी मूकबधीर शाळेचा कोर्स करायला तिथे, कारण मला दाखलच केलंय तर तो कोर्स तरी पूर्ण करून घ्या असं आईच्या काकांनी एका बीव्ही जोशी निजे त्यावेळी समाज कल्याण अधिकारी सुद्धा होते पुण्यामध्ये. तर त्यांनी हे केलं आणि ती मूकबधीर शाळा शिराळ्यात सुरू होणार होती. त्याचा रुईयामध्ये कोर्स करत होती. माझे बाबा नोकरी करत होते शिराळ्यात, त्यांना ते करणं भागच होतं. तर आमचं 4 देशांना आम्ही 4 जण होतो आणि मला तर याचीच भावना होती इतक्या लहानपणात की आपल्याला ना असं झाल्यामुळे सोडून दिलंय, आता काय आपण काही घरी जात नाही. हताशपणा एक प्रकारचा असं. हो. पण तरी सुद्धा सांगते की हॉस्पिटलमध्ये ते लोक इतके चांगले होते. आजही हॉस्पिटलची आठवण माझ्यासाठी अतिशय आनंदाची आठवण आहे. बऱ्याचशांसाठी हॉस्पिटलची आठवण नकोशी असते. हो, पण तिथे मी इतके सुंदर एकसे एक छान पदार्थ खाल्लेत.
तिथे इतकं सुंदर वागवायचे पेशंटना. तिथली ती 3-3, 4-4 तासाची फिजिओथेरपी, ज्यानं मला कुशीवर वळता येत नव्हतं ते मी बसायला लागले, हातावर जोर देऊन थोडीशी सरकायला लागले. खूप चांगले अनुभव तिथे घेतले. त्यामुळे डॉक्टर चावला नावाचे डॉक्टर होते तिथे चीफ, आणि आता ते 90 वर्षाचे वगैरे असतील. पण मला आठवतंय की माझी 10वीत मला 84% मार्क पडल्यावर मी त्यांना एका पोस्टकार्डवर लिहिलं होतं की डॉक्टर, तुमच्यामुळे मला इतके मार्क पडलेत आणि तुम्ही सगळे होतात आणि मला तुमच्याशी हा आनंद शेअर करताना खूप छान वाटतंय. मी खूप पत्र लिहायचे लहानपणी. मला आठवतं कालच मला कोणीतरी विचारत होतं की लिहिण्याची नेमकी उर्मी कुठून आली. तर मला असं वाटतं की मी एकटी असायचे ना घरी, मी शाळेत जाऊ शकत नव्हते. 4थी ते ग्रॅज्युएशन पर्यंत मी शाळेत जाऊ नाही शकले, कारण की माझे कपडे सतत ओले व्हायचे आणि मी किती वेळ बसू शकणार याला मर्यादा होती. तर मला अडचण आली तर घरी येऊन शिक्षक शिकवायचे, कारण माझे बाबा माध्यमिक शाळेत शिक्षक होते. त्यामुळे असे शिक्षक असतात ना, म्हणजे नेमाडे म्हणतात तसं गावखेडी ही अत्यंत सेंद्रिय प्रकारची त्यावेळी तरी होती, की ज्याच्यात एकमेकांसाठी उभं राहणं म्हणजे एकमेकांची वाभाडी काढणं हाही भाग असतो, पण तो एकूण मनुष्य संस्कृतीचाच भाग आहे. पण हे जे सेंद्रिय पण असतं एकमेकांना मदत करण्याचं, तर ते त्या गावात होतं. आणि त्यामुळे माणसं असायची, सदोदित हाक मारली की आसपास माणसं असायची. तर मला असं वाटतं की माझं शिक्षण असंच पार पडलं आणि ग्रॅज्युएशन पर्यंत मी म्हणजे इंग्रजी विषय घेऊन तो भाग पूर्ण केला. आणि एकटं बसून अभ्यास करणं आणि सतत वाचत राहणं म्हणजे अलीकडे काही प्रमाणात काळ बदललाय. पण म्हणजे मी आता 40चा टप्पा ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तर मला असं वाटतं की माझ्या वयात त्यावेळी लहानपणी जे अपंग होते त्यांना इतक्या काही सोयी जशा आज कदाचित उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन सुद्धा किती सहज शिकता येतं, तसं आपल्यापैकी कुणालाच नव्हतं. त्यामुळे अंध लोक असोत किंवा माझ्यासारखे लोक असोत, अभ्यासाशिवाय आणि आसपासच्या लोकांचं जाळं विणून त्यांची मदत घेतल्याशिवाय आपल्याला पर्यायच नव्हता. त्यामुळे त्या अर्थी आपण सगळेच डिस्टंट एज्युकेशननं पास झालेलो आहोत. अर्थात. आणि खूप महत्वाचं आहे, कारण की ज्या काळामध्ये कुठल्याही शासकीय धोरण सुद्धा नव्हते की दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठीचे, अशी ठोस पॉलिसी नव्हती. कारण पॉलिसी सुरू झाली 1995 नंतर खरं तर, आणि पुढे ती 2010 नंतर जास्त अंमलात आली. परंतु त्या काळात 90च्या दशकात अगदी सुरुवातीला काही नसताना आणि वैद्यकीय समस्या तुम्हाला खूप उद्भवल्या, म्हणजे स्वतः शरीरावर नियंत्रण नसणं, त्याचा त्रास होणं, हे सगळं भोगत असताना सुद्धा आज तुम्ही आमच्या समोर एक सेलिब्रिटी म्हणून आहात. हा प्रवास नक्कीच जाणून घेण्यासारखा आहे. आपण पुढच्या सेगमेंटमध्ये हे तपासून बघूया किंवा हे समजून घेऊया की नेमकं तुम्ही मात कशी केली या सगळ्यांवरती. अगदी. दीपोत्सव दिवाळी अंक आणि आपण ऐकत आहात दीपसंवाद. दीपसंवादच्या सेकंड सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सोनालीताई, खूप मोठी म्हणजे एखादी घटना घडते, आयुष्य बदलून टाकते. आपण स्वप्नातही पाहिलेलं नसतं आणि कोणीही पाहिलेलं नसतं की असं काहीतरी घडेल आणि इतकं विलक्षण वळण मिळेल आयुष्याला. परंतु ते मिळाल्यानंतर त्यावर विचार करण्यापेक्षा पुढे जाणं गरजेचं आहे. तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला 10वीला 84% मार्क्स मिळाले, नंतर ग्रॅज्युएशन केलं. तर हे सगळं आता यातनं तुम्ही बाहेर पडलात या अपंगत्वातून किंवा या ऍक्सिडेंटमधून. तर तो प्रवास तुमचा नेमका कसा होता, स्वतःला उभं करतानाचा, स्वतःला स्टेबल करतानाचा, त्याबद्दल आम्हाला सांगा ना. तर आता शिराळ्यात मी जोपर्यंत होते तोपर्यंत आजूबाजूचे कधीतरी वेगळे लोक आले की न्याहाळून बघायचे. म्हणजे मी कायम अनेक ठिकाणी सांगते की अंध माणूस कसा दिसतो, त्याच्या हालचाली कशा होतात, किंवा माझ्यासारखा माणूस मुंड असतो तेव्हा दंड जाड झालेले असतात थोडेसे, कारण सगळं हातावर जोर देऊन चालायचं असतं, म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या असतात. किंवा अधिक प्रकारचे व्यायाम करता येत नसल्यामुळं त्याचं पोट किंचित सुटलेलं असतं किंवा ते वेगळ्या वळणाचं दिसतं शरीर थोडंसं. पुन्हा किंवा पोलिओनं चालतात माणसं, ती कधी कधी वाकून चालतात, एका बाजूला झुकलेली असतात, काही जण डोळे मिचकावत बोलतात. तर प्रत्येकाचं असं आपल्या शरीरामध्ये ज्या मर्यादा आहेत त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीराची एक बोली झालेली असते तयार. आणि मला असं वाटतं की माझा सगळ्यात पहिल्यांदाचा झगडा जो होता तो मी जशी आहे तशी
मी स्वतःला स्वीकारणं. तर हे महत्त्वाचं. काय आहे की मी खूप लहानपणी पडले, पण मी पण आणि तुम्ही पण विशिष्ट किशोरवयीन अवस्थेत जातो जेव्हा आपण कसे दिसतो याविषयी आपल्याला खूप प्रश्न पडतात. नक्की. आपल्या मनातल्या किंवा शरीरातल्या संप्रेरकांमध्ये बदल होतात. खूप उड्या आपलं मन मारायला लागतं. वेगवेगळी आकर्षणं वाचायला लागतात आणि वाढायला लागतात आणि त्यात शारीर आकर्षणं सुद्धा असतात आणि त्यातून आपण छान असावं ही भूक खूप लागून राहते आपल्याला. आणि आपण नेहमीच म्हणजे जनरली सुद्धा जाहिराती आणि दृश्य माध्यमांनी कुणी कसं दिसावं आणि असावं याच्या बाबतीत इतक्या जास्त प्रकारचा वेगळा प्रोपोगंडा करून ठेवलेला आहे की आपल्याला स्वतःला दिसण्याबद्दल नेहमीच शंका पडतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अपंगांसाठीचा हा प्रश्न तर आणखी मोठा असतो की इतरांसारखं दिसण्यात किंवा आपण तसे दिसत नाही म्हणून स्वतःला कोंडून ठेवण्यात बराच वेळ वाया जातो. तर मला यावर म्हणजे अजूनही कधी कधी माझी होडी गाळात जाते आपण काय दिसतोय त्याबद्दल, पण तरी पण आता बऱ्यापैकी मला वाटतं मात करता आली. पण शिराळ्यातनं बाहेर पडताना तेच होतं की स्वतःचे जनरल जे कपडे असतात म्हणजे सलवार कमीज हे सगळं घालता येणं. कारण डायपर घालून कपडे आत ओले होऊ नयेत म्हणून सगळ्या कपड्याच्या घड्या बिड्या घालून मग ते वरनं एवढं सगळं घालणं याच्यात खूप एक तास लागायचा. तर मला वाटतं आणि कपडे कसे स्वीकारायचे, कसे छान दिसतील याच्याबद्दल किती गोंधळ. आणि आपल्याला जे वेगळ्या मापाचे कपडे लागतात ते समजून तयार करून द्यायला टेलर पण नव्हते त्यावेळी. आता मला वाटतं मला काही प्रमाणात चांगले टेलर मित्र मिळालेत जे मला माझ्या सोयीचे कपडे बनवून देतात. आणि गीता कॅस्टेलिनो सारखी जी अतिशय सुंदर व्यक्ती आहे जी या क्षेत्रात काम करते आणि अपंग व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे मेंटली रिटार्डेड असोत, पापसिक असोत किंवा आपल्या वेगवेगळ्या अडचणींना अनुसरून म्हणजे अगदी अंधत्व सुद्धा, तर त्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं सोपे कपडे घालता यावेत कुणाच्याही मदती वाचून आणि ते आजकालच्या ट्रेंडिंग फॅशनला घेऊन चालणारे सुद्धा असावेत. अशा पद्धतीची चळवळ गीताताई तिच्या खूप मित्रमैत्रिणींच्या मदतीनं करते आहे. तर त्यावेळी असं काही नव्हतं ना, त्यामुळे मला याच्यात खूप श्रम पडले कोल्हापुरात येताना की आपण कसे दिसतोय. आणि व्हीलचेअर सुद्धा म्हणजे आता गेली 7 वर्ष माझ्या योग्य मापाची व्हीलचेअर मला मिळालेली आहे, पण आपलं कृत्रिम साधन सुद्धा योग्य पद्धतीनं वापरण्यासाठी आपल्याला गायडन्स मिळत नाही. बरोबर. त्यामुळे कोणी देईल ती पांढरी काठी आणि कोणी देईल ती व्हीलचेअर निवडेल ती. कारण मुळात अशा साधनांमध्ये जे विविध प्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये आलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी असं कुठलं सेंटर तरी आहे का सांगा प्रत्येक जिल्ह्यात की बाबा मला माझ्या चॉईसची माझ्या उंचीची व्हीलचेअर निवडता येईल, तुम्हाला तुमच्या उंचीची पांढरी काठी मिळेल. सगळं एकसारख्या मापाचंच असतं. हो, एकसारख्या मापाचं. बरोबर. हा, तर मला वाटतं की आणि दुसरी गोष्ट ही साधनं इतकी महागडी असतात. बरं, आपल्या देशामध्ये जी तयार होतात ती इतकी तकलादू असतात की पहिल्या 2-3 महिन्यात व्हीलचेअरचा ब्रेक निघतो आणि तुमच्या काठींबाबतीत काय होतं ते तुम्हाला माहिती असतं, ते मला माहिती नाही. हा, अच्छा. तर मला असं वाटतं की हे एकतर आपल्या खर्चानं घेणं, परत त्याच्यावरचा भरमसाठ जीएसटी भरणं, खरं तर अशा प्रकारचे म्हणजे कृत्रिम साधनांची आउटलेट सुरू करणं आणि काही प्रमाणात त्याला ज्यांना शक्य नाही त्यांचे कागदपत्र तपासून त्याला अनुदानं चांगल्या प्रकारची देऊन त्याचा पुरवठा करणं ही अनेक देशांमध्ये शासनाची जबाबदारी आहे. बरोबर. आपल्याकडे जबाबदारी झटकलेलीच आहे आणि उलट भूर्दंड भरावा लागतो, त्याचे टॅक्सेस भरावे लागतात. तर ही जी नियत आहे ना की तिचा सगळीकडे परिणाम होतो. तर त्यामुळे आपल्या दिसण्याबद्दल आपण काम करणं हे स्वतःलाच करावं लागतं. तर मी जेव्हा हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप मध्ये आले तेव्हा मला आई-बाबांना सोडून राहण्याची सवय नव्हती आणि तिथं आल्यावर तिथं खूप चांगल्या सोयी होत्या. व्हीलचेअर पूर्णपणे सगळीकडे घेऊन वावरता येईल. आणि कोल्हापूरला उटगाव म्हणून गाव आहे कोल्हापुरात, तिथं मुख्य कोल्हापूर पासून 8-9 किलोमीटरवर जावं लागतं बाहेर म्हणजे, आणि मग ते आहे. आणि तिथे साधारण 100-150 अपंग व्यक्ती ज्या वेगवेगळ्या अपंगत्वाच्या आहेत त्या तिथे राहत होत्या, पण ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ड ही कॅटेगरी तिथे होती. पण तुम्हाला सांगू का की मी आणि तिथे त्यावेळी 1-2 अंध मुलं सुद्धा होती ज्यांना
बाहेर काही कदाचित ती अनाथ पण होती, त्यामुळे त्यांना तो बाहेर कुठे काही शक्य नव्हतं. तिथे आश्रय दिला त्यामुळे होता. तर त्यामुळे नसीमा उर्दूब त्यावेळी संस्थेला लीड करत होत्या. आणि त्यांनी त्या सुद्धा पॅराप्लेजिक होत्या. आणि ही गोष्ट किती महत्वाची आहे पहा, की बरेचदा अपंग व्यक्ती मोकळेपणानं एकमेकांशी बोलत नाहीत. आणि त्यामुळे ना एकमेकांच्या अडचणींवर आपण काय मात केलीये ते कळतच नाही आणि एकमेकांना मदत नाही करतायत. जसं की मला त्या अगदी लहानपणी नसीमा उर्दूब माहीत असत्या की बाबा त्यांचे सुद्धा माझ्यासारखेच कपडे ओले होतात. मी 9 वर्षाचे असताना पडले, त्या 17 वर्षाचे असताना पडले. किंवा कोणीतरी दीपा मलिक आहे, जी दीपा मलिक अशीच वयाच्या 30व्या वर्षी वगैरे पाठीवर गाठ आली आणि ती काढताना पॅराप्लेजिक झाली. कोणी निक वुजिसिक दोन्ही हात आणि दोन्ही पायानं वाचून जन्माला आला होता आणि त्याचं आयुष्य काहीतरी वेगळंच झालं. तर अशी काहीतरी सोपी उदाहरणं, म्हणजे अपंगत्वाची देवळं न माजवलेली उदाहरणं, की बाबा ज्याच्यातनं थेट प्रश्न कळतील आणि त्यांनी काढलेली थेट उत्तरं कळतील, न की हे कळेल की हे समाजासाठी किती प्रेरणादायी आहे. हे बरोबर आहे. वास्तव खरं कळलं पाहिजे आपल्याला, की काय सुरू आहे, आपण काय करू शकतो ते ठरवता येतं. हो. तर मग तशी काही उदाहरणं नव्हती, त्यामुळं हेल्पर्समध्ये येणं हे माझं आयुष्य बदलवणारच होतं. पण कुणावर कशा गोष्टींचा काय परिणाम होईल हे काही सांगता येत नाही. मला तिथं आल्यावर पहिल्यांदा भीतीच वाटली. ती भीती अशी की अरे बापरे, जसा चंद्र असतो, मंगळ असतो, बुध असतो किंवा पृथ्वी आहे, तसा हा अपंगांचा ग्रह आहे आणि मी फक्त अपंगांच्या ग्रहावर आली आणि मला ते पिववणारच होतं. नंतर ती भावना लोपली, मी कामालाच लागले आणि असे विचार करायला वेळच मिळाला नाही, ही गोष्ट वेगळी. पण तिथं मला मी काय कशी आहे हे कोणी बघत नव्हतं आणि मला कामं करता येत होती. पाणी पाहिजे किंवा फाईल पाहिजे याच्यासाठी मला कुणाला मदत मागावी लागत नव्हती. किंवा जे लोक मदतीसाठी होते ते सुद्धा वेगळ्या तऱ्हेचे शारीरिक अपंगत्व असणारे होते, त्यामुळे ते कदाचित मी बसलेली आहे ते चालत असतील, एवढाच फरक होता. बरोबर. किंवा ते तिथे शिपाई किंवा अन्य कामं करतायत आणि मी बौद्धिक कामं करते. प्रत्येकाला आपलं योगदान तिथं देता आलं. म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती म्हणून स्वीकारलेलं होतं आणि त्यात जगताना सहजता येत होती तिथे सगळ्यांना. हो. पण तरी पण मी तुम्हाला सांगते की हा रंगमंच म्हणून थोडा काळ अशा संस्थांचा उपयोग करून घेणं हे सगळ्यात जास्त योग्य असतं. कारण संस्थांची म्हणून सुद्धा एक चौकट होते आणि तिथे पुनर्वसन म्हणता पुनर्वसनाच्या कल्पना इतक्या चाकोरीबद्ध होतात की त्या पुनर्वसनात कविता वाचणं, चित्र काढणं, वेगवेगळ्या लेखक कवींना सुद्धा भेटणं हा भाग दुय्यम तिय्यम महत्वाचा किंवा चैनीचा होऊन जातो. ती चैन नसून प्रत्येक माणसाला जगण्यासाठी अशा सगळ्या प्रकारचे स्रोत आवश्यक असतात. हा भाग टिपिकल पद्धतीनं स्टिरियोटाईप काम करणाऱ्या संस्थांना विसरायला झालेला असतो आणि त्याची जाग देण्याची खूप गरज असते. परंतु देवळं आणि सामाजिक संस्था यांच्याबद्दल कुणीच काही बोलायचं नाही असा अलिखित नियम करून घेतल्यामुळं संस्थांना आपलं काम सुधारायचा मौका मिळत नाही. तर त्यामुळं मला असं वाटतं की जर आपण योग्य वेळी योग्य प्रश्न विचारत राहिलो, चिकित्सा करत राहिलो कामाची, तर या संस्था अधिक चांगलं काम करतील आणि त्यांचं मुख्य कामापासून त्या फक्त पुरस्कार, फक्त डोनेशनचं संकलन इथपर्यंत मर्यादित राहणार नाही. बरोबर. कविता महाजनांनी या त्यांच्या पुस्तकातून या सगळ्या एनजीओच्या कामावर हेच दाखवून देण्याचा प्रयत्न चांगलं त्यांनी दिलंय. आणि तुम्हाला खरं सांगते की कविता महाजनचं वाचल्यावरच मला कळलं की मी त्या संस्थेत राहताना मला काय चुकतंय. आणि मी फक्त त्या संस्थेबद्दल बोलत नाही बरं का, नाही सगळं देशभरात खूप संस्था आहेत ज्या झापडं लावून काम करतात विशिष्ट वेळ झाला की, आणि त्यांना प्रश्न विचारणारे लोक आपल्या यादीतून ते रद्द करतात. तर मला असं वाटतं की मग मी तिथून कविता ताईशी मी बोलले त्यावेळी, ती इथे कोल्हापुरात आली होती. मी नव्यानंच माझी उदय कुलकर्णींनी ओळख करून दिली आणि मग कविता ताईला मी म्हटलं की बाबा मला असं वाटतंय. तर ती म्हटली तुला असं वाटत असेल तर तू बाहेर पड. आणि उदय कुलकर्णी सुद्धा म्हटले की संस्थेची नोकरी पण ठेवायची आणि मग बाहेर पण राहायचं, असं दोन्ही नावेत नाही पाय ठेवता येणार. तुम्हाला पायात दोर बांधून कधीच पोहता येत नाही. क्या बात आहे. बरोबर. तर त्यामुळे मग मी बाहेर पडायचा निर्णय घेतला. आईबाबांना कन्व्हिन्स केलं माझ्या की मला हे सोपं नव्हतं कारण जिथे तुमचं पुनर्वसन, कारण समाजाच्या दृष्टीने पुनर्वसन महत्वाचं, त्या अर्थी पुनर्वसन झाल्या प्रकारे होतं, समजा झाल्यासारखं.
आणि अशा वेळी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की मला हे सुरक्षित चौकट मोडून आता मोकळ्या आकाशात बाहेर पडायचंय. धोके असणार आहेत, संघर्ष असणार आहे, तरी तुम्ही तो निर्णय घेतला की ही चौकट मोडायची. पर्याय छान दिला होता तुमच्या समोर. हो. खरं तर मी म्हणजे तिचा अख्खा जन्म काढू शकले असते, नक्की. पण पुन्हा आपण एका कुंडीत वाढल्यासारखंच आहे ना. आणि मग म्हणजे सोनाली नवांगुळ आम्हाला माहीत झाल्या नसत्या. ही चौकट मोडल्यामुळे बाहेर आल्या तुम्ही. हो, पण बघा प्रत्येक अपंग व्यक्तीला आसपास कौतुक करणारे 1000 लोक भेटतातच. आणि ते म्हणतात तुम्ही किती ग्रेट काम करताय, तुम्ही करताय तेच करताय, आम्ही काहीच करत नाही वगैरे असं म्हटल्यावर कौतुकानं आपल्या आत गुदगुल्या होणं हे साहजिक आहे, कुणालाही होतात. पण त्याच्या पलीकडे जाण्याची वाट आपण शोधली नाही तर फार गोंधळ होतो. खरंय. हा, तर त्यामुळे त्याच कौतुकांमध्ये रमून आणि मग जे लोकांना आवडतं तेवढंच आशीर्वादाच्या पोझिशन मध्ये बसून आपण बोलायला लागतो. हा, तर त्यामुळे मला असं वाटतं की संस्थेत मला या सगळ्याची खूप भीती वाटायची की आपण म्हणतोय खरी भाषणात की मेनस्ट्रीम मध्ये अपंग व्यक्तींनी मिसळलं पाहिजे, पण मेनस्ट्रीम म्हणजे काय आपल्याला माहित नाही. तर आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. पण मी ज्यावेळी ठरवलं होतं त्यावेळी सुद्धा आणि अजूनही ही स्थिती काही फार बदललेली नाही की अपंग व्यक्ती एकतर पालकांबरोबर राहतात किंवा मग समजा लग्न करायची आणि चांगला समजूतदार साथीदार त्यांना मिळाला तर ते आपल्या जीवनसाथी बरोबर राहतात किंवा मग संस्थांमध्ये राहतात. बरोबर. पण तुम्ही यातनं बाहेर पडलात कोल्हापूरसाठी आणि मग कोल्हापूरमध्येच राहायचं. कोल्हापूरमध्ये राहायचंच मी ठरवलं होतं, कारण मी जिथून बंडखोरी बाहेर पडले तरी ते शहर मला आवडलेलंच होतं ना. ते शहर मला त्या संस्थेनंच दिलं होतं. शहराची ओळख किंवा मला जे नवीन करावं असं वाटण्याचे धुमारे फुटले तर तिथंच मला इयत्ता 1ली, 2री, 4थी, 10वी अशा इयत्ता होत्या ना. ज्या इयत्तेतनं पुढे त्यांचं संस्थेची कॅपॅसिटी संपली तर मी नव्या इयत्तेत म्हणजे नव्या जगात उतरायला पाहिजे. अर्थात. तर मग हे नवं जग म्हणजे कोल्हापुरातली शिवाजी पेठ असणार होतं आणि मला इतका आनंद होतो की माझे आई बाबा हे खेड्यातले टिपिकल आई बाबा आहेत. त्यांना बाहेरच्या जगात काय चाललंय हे काही विशेष पत्ता नाही. त्यांना आवडतं त्या सिरियल बघणं आणि त्यांच्या आसपासच्या राजकीय बातम्या बघणं एवढंच त्यांना त्यांचं विश्व होतं. असं असताना जिथं नॉर्मल मुलांचे आईबाप सुद्धा परवानगी देत नाहीत आपल्या मुलाला स्वतंत्र राहायला, कारण की ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात ते अनेकदा किंवा मग कधी कधी ते पूर्ण दुर्लक्षच करतात आणि त्यामुळे इमोशनल प्रॉब्लेम होतात. तर मला असं वाटतं की या माझ्या खेडेगावातले माझे आई बाबा हे सगळ्यात आधुनिक आई बाबा आहेत, कारण त्यांनी परवानगी दिली मला. इतकंच नाही तर आता एनजीओच्या पगारात कोणी 2 महिन्याचं आगाऊ सामान नाही घेऊ शकत घरात लागणारं, तिथं घर घेऊ शकणं याची शक्यताच नव्हती. त्यामुळं आई बाबा दोघंही शिक्षक होते. त्यावेळी त्यांनी कर्ज काढली आणि शिवाजी पेठेत एक 1 BHK फ्लॅट घेतला ग्राउंड फ्लोअरचा. तो फ्लॅट शोधण्यासाठी मला कोल्हापुरातल्या सगळ्या मित्रमंडळींनी मदत केली आणि तो पण मी लपवून शोधायचे, कारण की प्रत्यक्ष हे उघडच झालं तर कदाचित मला जास्त त्रास दिला जाणार. कारण की तुम्ही पूर्ण खरं सत्य बोलता की नाही तेव्हा तुम्हाला फार होणारे लोक भेटतात. त्यामुळे कधी कधी सत्य कुठच्या वेळी उघडं करायचं याचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. बरोबर. आणि मी मूर्ख होते, त्यामुळे मी 6-8 महिने आधीच हे सत्य उघड करून बसले की मी संस्था सोडणार आहे. तर माझी जी कामं आहेत ती मी 8-10 लोकांना शिकवते आणि त्यामुळे मला फार त्रास सहन करावा लागला. पण ओके, प्रत्येक त्रासातून आपण जास्त कठीण होत जातो आणि आपल्याला अधिक चांगल्या प्रकारची काम करण्याची उर्मी तयार होते. ती माझी झाली आणि मग मी शिवाजी पेठेतल्या माझ्या घरी आली. पण माझा एक भाग होता की मला माझ्या अपंगत्वाबद्दल अजिबात कसल्याही प्रकारची लाज न वाटता त्याची ओळख होती. फक्त प्रेम नव्हतं बसलं माझ्या शरीरावर. बरोबर. तर मला माहित होतं की आपल्याला किती वागता येतं, कुठल्या उंचीला आपल्याला बरं पडतं, आपल्याला वस्तू उचलताना जास्त त्रास होतो का ठेवताना, म्हणजे कुठल्या उंचीवरून उचललं तर त्रास होत नाही. स्वतःचा परिचय पूर्ण झालेला होता. हो, अगदी. तर त्यामुळे मी जे घर घेतलं आम्ही त्याच्यात आम्ही सगळे हे बदल केले की जमिनीपासून 2.5 फुटांवर स्विचबोर्ड आणि ते कुठं असावेत की समजा मी अंधारातनं खोलीत यायला लागले तर आत यायच्या आधीच तिथं दारात मला डोळे बंद असतील ते मला लाईट लावता यावे. क्या बात आहे.
आणि मग कुठे काय आधीमध्ये अडथळे नाहीत, सामान अतिरेकी नाही. जे सामान जास्त आणून मला इतरांच्या मदतीने आवरत बसावं लागेल इतका पसाराच घातलेला नाही घरात. आणि ते घर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौंदर्यपूर्ण आणि माझं जे आवड आहे तशा अभिरुचीचं असावं. कारण अपंग व्यक्तींची घरं ही नेहमी काय म्हणतात त्या वेगवेगळ्या औषधांच्या वासाची किंवा अस्ताव्यस्त किंवा सौंदर्यहीन असतात असा सुद्धा एक टिपिकल समज आहे. समज बरोबर. तर त्यामुळेच असं नव्हे, पण माझ्या ज्या आवडी होत्या त्याच्यानुसार मला घरातल्या भिंतींचा रंग, घरातल्या फर्निचरचा, बेडशीट कशी असावी याचा रंग, त्यातला साधेपणा, त्यातली चित्र, हे सगळं मी अत्यंत निगुतीनं केलं. स्वयंपाक कट्टा सुद्धा इतक्या खाली होता की मला स्वयंपाक करता यावा, भांडी घासता यावी. मी व्हीलचेअरवरनं शिफ्ट होताना कंबर उचलताना मला मदत मिळावी म्हणून कमोडच्या साईडला मी 2 बार लावले जे 3 इंच भिंतीत आणि 3 इंच जमिनीत आहेत, ज्यामुळे ते हलत नाहीत. तर अशा सगळ्या सोयी केल्यामुळं घरातल्या 4 भिंतीत तरी मी संपूर्ण स्वावलंबी झाले. आणि जेव्हा माणूस संपूर्ण स्वावलंबी असतो तेव्हा त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स तयार होतो तो अक्षरशः वेगळा आहे. आणि हा कॉन्फिडन्स आपण बाहेरच्या जगात वापरताना अधिक, कारण आपण आपले प्रयोग करून बघितले तर आपल्याला बाहेरच्या जगात प्रयोगासाठी काही सुचू शकतं ना. मला असं वाटतं की हे माझं घर म्हणजे ध्रुवबाळाची जागा, ध्रुवबाळाची जी गोष्ट आहे ना ती अढळपद, तसं माझं अढळ जागा आहे जिथनं कुणी मला हकलणार नाही, जा म्हणणार नाही. आणि या ठिकाणी त्यामुळे मला किती म्हणजे लॉकडाऊनची ही 1.5-2 वर्ष जी होती त्याच्यात मला कधीही असं वेड्यासारखं झालं नाही. आपल्या प्रत्येकालाच अर्थात सवय असते या छोट्या स्पेसची, कारण अपंगत्व ही आपली मुळात अडचण नाही. अपंगत्वासहित समाजात मुक्तपणे विना अडथळा वावरता येणं ही व्यवस्था नसणं ही आपली अडचण आहे. एक्झॅक्टली. 2007ला तुम्ही अशा पद्धतीचा फ्लॅट बनवतात आणि हे समजायला किंवा हा सुगम्य भारत नावाचा उपक्रम यायला आपल्याला 2016-17 हे साल उजाडावं लागतं. महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशात आपल्या, म्हणजे जिथे एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, याही पेक्षा छोट्या गोष्टी की अगदी कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय सुद्धा जर दिव्यांगांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आणि त्याही पेक्षा वाईट मी बघितलंय की परीक्षा केंद्रापर्यंत मुलांना पोहोचता येत नाही. तर का तर तिथे लिफ्ट नाही, रॅम्प नाही. अशी दुरावस्था असताना तुम्ही 14 वर्षापूर्वी इतका म्हणजे चांगला विचार केला, दूरदृष्टी तुमची म्हणावी लागेल. आणि यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण आजही आपण मुक्तपणे वावरूच शकत नाही. हीच तर आपली अडचण आहे ना, व्यवस्थाच नाही. होय होय होय, खरं आहे तुमचं म्हणणं. खूप छान. सेकंड सेगमेंटमध्ये तुम्ही यशस्वी होण्यामागची किल्लीच आम्हाला जणू दाखवलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही या पायरीपर्यंत पोहोचलात. कारण याचं पुढचं आम्हाला माहित असतं की तुम्हाला साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळतो, तुमची पुस्तकं येतात हातात, ती वाचावीशी वाटतात. पण त्यामागच्या सोनालीताई समजून घेता आल्या. थर्ड सेगमेंटमध्ये, शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण हा साहित्य प्रवास तुमचा अनुभवणार आहोत. दीपोत्सव दिवाळी अंक आणि आपण ऐकत आहात दीपसंवाद. दीप संवादच्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सोनाली नवांगुळ आपल्या सोबत आहेत, साहित्य अकॅडमी पुरस्कार विजेत्या आणि आपल्यासाठी सेलिब्रिटी असलेल्या, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असलेल्या. सोनालीताई, तुमचा प्रवास अनुभवत असताना सुरुवातीला शहारलो, नंतर एक अभिमान वाटत गेला की आपली एक भगिनी, आपली एक मैत्रीण इतकं छान सगळं करते. आणि पुन्हा एक खंतही वाटत राहिली की हे जे तुम्ही करत आहात ते इतक्या प्रचंड व्यवस्थेला समाजात करता आलेलं नाही. तुमचं बघून जरी त्यांनी करायचं ठरवलं तरी खूप सारी सुधारणा होऊ शकते. त्यावर आपण येणारच आहोत. पण मग साहित्य अकॅडमी पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी सोनाली नवांगुळ यांनी लेखन कधी सुरू केलं? कारण एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्ही आहात, संस्थेशी संबंध आला, स्वतःची ओळख करून घेतलीत, हे सगळं आम्हाला दिसलं. पण ही लेखणी हातात कशी आली? मला असं वाटतंय की मी शाळा कॉलेजात न गेल्यामुळे ना माझ्यावर वेगवेगळी शिक्षण व्यवस्था असेल किंवा अशी जिथे म्हणजे संवादाची व्यवस्था असेल तिथे जनरली काय याचा मला अनुभवच नव्हता. त्यामुळं मी तर रॉ करायचे की मला जे वाटतंय त्या भाषेत मी पत्र लिहित राहायचे. संस्थेत आल्यावर सुद्धा संस्थेतली पत्र लिखाणाची पद्धत
रेग्युलर प्रमाणे होती, पण मला असं वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणहून नसीमा दीदी जेव्हा प्रवासाहून यायच्या, मग ते हितचिंतक असोत आणि कोणी असोत, डोनर असोत किंवा काही त्यांच्या पुस्तकाच्या निमित्तानं भेटलेले लोक असोत, तर या सगळ्यांबद्दल विचारून ना तपशीलवार पत्र मी लिहायचे. ते कदाचित खूप सेन्सिटिव्ह असं एकमेकांची आपण असेच असलं पाहिजे असं वाटून मी लिहायचे. किंवा नसीमा दीदींमुळे मला ती एक शिस्त त्या संस्थेमुळे चांगली लागली होती की आपण कुठूनही आलो ना, मंत्रालयाच्या फायली असोत, शैक्षणिक विभागातलं काही असो, तर तिथं जे भेटले, तिथं नेमकं काय बोलणं झालं, पुढे कुठल्या टप्प्यापर्यंत काम आलेलं आहे, याच्या बारकावे नोंदवायचे. म्हणजे समजा नवा माणूस जरी पुढच्या वेळी ती फाईल घेऊन गेला तरी नेमकं काय झालं याचं बॅकग्राऊंड त्याचं न बोलता तयार होईल. तर मला असं वाटतं की आपण काही असं म्हणजे लिहिण्याची जी गोष्ट असते ना ती अशी न कळत हळूहळू पायऱ्या पायऱ्यांनी तयार होते. आपण कुठच्या हाकेपाशी थोडासे थांबतो आणि आजमावतो, त्यावर अवलंबून आहे की आपल्याला ते सापडणार आहे की नाही. पण मला वाटतं की एखाद्या हाकेपाशी थांबायची उसंत आणि तेवढा संयमच आपण आजकाल गमावलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या हाका ऐकणं कमी झालेलं आहे. पण मी अशाच प्रकारची असल्यामुळे मला संस्थेत सुद्धा ना अध्यक्ष सचिव यांच्याशी बोलावं की नाही, काय प्रकारे तिथे प्रोटोकॉल वापरावेत याची सुद्धा मला काही भीती नव्हती. आणि त्यामुळे मला वाटतं की अशा वेळी जगात वावरायला जाताना दुःख थोडी कमी होतात. आणि म्हणून मग मी बाहेरच्या जगात जेव्हा आले तेव्हा मला पहिलं काम तर अक्षरशः स्पर्शज्ञान या पहिल्या ब्रेल पाक्षिकाच्या, मराठी ब्रेल पाक्षिकाच्या संपादकानं स्वागत थोरातनं मला या अंकाची सब एडिटर केलं. आणि माझं पहिलं काम म्हणजे माझा पहिला रोजगार मला स्वागतनं दिला. कारण त्यावेळी तर मला ही पत्रकारिता आणि लेखन हे सगळं काही माहित नव्हतं. आणि माझ्यावर विश्वास ठेवून मला कामाची संधी त्यानं दिली. आणि दरम्यान मग उदय कुलकर्णींना वाटत होतं की मी लिहू शकेन, मला माहित नव्हतं की अशा मोठ्या स्तरावर काय करायचं. पण त्यावेळी मग मी लिहायलाच लागले. आणि ती खरं तर सर्जनाची हाक होती का याबद्दल अजूनही मी निश्चिंत नाही. कारण माझ्यासारख्या व्यक्ती जिला चालता येत नाही, जिला दर 2 तासानं पोट दाबून युरिन पास करावी लागते, त्याच्यासाठी ऍक्सेसिबल टॉयलेट लागतं आणि ये जा करायला मग ऑफिसेस कुठलीही बिन पायऱ्यांची नाही. आणि माझ्या फक्त ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटवर मला कुठली नोकरी मिळणार आहे. तर मला तेव्हा पहिल्यांदा असं वाटलं होतं की मला ना दिवसातनं फक्त 1-2 तास चालता यायला पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट मी दिवसभर भांडी घासीन, म्हणजे त्या 2 तासात भांडी घासीन बिल्डिंगची, भरपूर पैसे कमवीन आणि मग मी माझं काम काय आहे ते शोधेन. तर ऍक्सेसिबिलिटी नसणं यानं मला लेखक केलं की काय असं सुद्धा मला वाटतं की मी कुठेच जाऊ शकत नाही, मग माझं मी कुणाच्याही मदतीशिवाय करू शकेन असं काम लेखनच तर होतं. ते स्पर्शज्ञानमुळे माझ्या हातात आलं होतं. पण मग आणखी ठिकाणी मी हळूहळू लिहायला लागले. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, मग वेगवेगळ्या अंकांमध्ये. आणि त्यावेळी म्हणजे माझा विषय असा निश्चित नसायचा. मी लहान मूल जसं चालायला धडपडतं ना तसं मी सगळ्या विषयात धडपडायचे. पण ती जी शिस्त होती की सगळं नीट वाचून घ्या, पाहून घ्या, हे सगळं मला खूप आवश्यक वाटायची. आणि त्यामुळे मला वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी मी लिहित गेले. आणि पहिला ऑस्कर पिस्टोरियस या दोन्ही पाय नसणाऱ्या आणि जगात वेगवान असणाऱ्या धावपटू विषयीची एक बातमी माझ्या पाहण्यात आली. आणि मग मी पहिल्यांदा आयुष्यात इंटरनेटवरनं 2009-10 ते पुस्तक मागवलं, ड्रीम रनर. ब्लेड रनर असं नाव होतं त्याचं, कारण पायाला जे आकाराचे कार्बन फ्लेक्स फूट लावून तो धावायचा. हा, तर ते मी बघितलं आणि ते पुस्तक इतकं सुंदर होतं. आणि मग मी कविता महाजनला म्हटलं की अगं कविता, तर हे पुस्तक कुणीतरी करायला हवं. ती माझ्या अंगावर ओरडली, म्हणाली कुणीतरी कशाला, तू का नाही. म्हटलं अगं एकतर मी घरी शिकलेली आहे इंग्रजी, आणि ते अनुवाद वगैरे असे खूप अभ्यासू लोक करतात ना. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याची परवानगी घ्यायची, ते कोण छापतं, मग ते कसं करायचं, मला काहीच माहिती नाहीये. तर मला ती म्हणाली आयुष्यात प्रश्नांवर मार्ग कसे काढायचे हे तुला आता मी नव्याने शिकवायची गरज आहे का. क्या बात आहे. आणि आपल्याला असे आरसा दाखवणारे लोक असे आसपास असतात, त्यामुळे ना आपण आपल्याला जी आधेमध्ये डुलकी लागते ना त्याच्यातनं ते आपल्याला खडबडून जागे करतात. आणि त्यानंतर मी त्या पुस्तकाचा अनुवाद करायला घेतला. पहिले 3 प्रकरणं तिच्याकडे पाठवली, तिने शाबासकी दिली. आणि मग मनोविकासच्या अरविंद पाटकरनी कविता ताईवर विसंबून
आणि त्यांना माझं काम आवडल्यामुळे सुद्धा माझं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आणि मला इतका आनंद झाला. कारण मला नेहमीच असं वाटायचं की जरी बाकी हुशारी आणि बाकी चुणचुणीत असणं, बोलू शकणं हे सगळं ठीक आहे, पण अशा प्रकारे एखादा तुम्ही लिहिलेला शब्द छापला जातो तेव्हा त्याला एक वेगळं वजन असतं आणि त्यातून जो आत्मविश्वास येतो तो अत्यंत वेगळा असतो. आणि लाखो वाचकांपर्यंत तुमचं पोहोचतं काहीतरी, तुमची प्रतिभा, त्याचं दर्शन घडतं अनेकांना. आणि दुसरी गोष्ट तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला हा अनुभव आहे की आपण आपल्या पातळीवर कितीही गुणवत्तापूर्ण काम केलं तरी आसपास असे असंख्य लोक असतात जे येऊन आपल्याला पाठीवर सहानुभूतीयुक्त थोपटतात आणि म्हणतात बरं आहे आपलं बसल्या बसल्या तुम्ही हे काहीतरी मन रमवायला करता, वेळ जायला बरं आहे आपलं तुमच्या हातात काहीतरी आहे. अनेकदा मी त्यांना ओरडून सांगितलं की वेळ घालवायला माझ्या हातात वेळ नाही. आणि बसल्या बसल्या हा प्रकार अत्यंत ह्युमिलिएटिंग आहे. तर तुम्ही कुणाच्याही कामाचं असं अवमूल्यन करू नका. पण लोकांना ना कधी कधी आपल्याला त्यांना जे करायचं असतं ना तेच करतात. त्यांना फक्त आपल्याला देव्हाऱ्यात बसवायचंय, त्यांना आपल्याला प्रेरणास्थान द्यायचंय आणि त्याच्यात बसून आपण फक्त अर्धोन मिनिट डोळ्यांनी बुद्धासारखं जगाकडे बघत बसावं, तेवढंच कदाचित बऱ्याच लोकांना आवडतं. आपल्यासारख्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात सिद्ध होणं, त्याबद्दल ठामपणानं बोलायला लागणं, व्यवस्थेची चिकित्सा करणं आणि सुगम्य भारताची सुद्धा चिकित्सा करणं हे लोकांना आवडत नाही. त्यामुळेच मला वाटतं दिव्यांग वगैरे असे शब्द पटकन रूढ होतात. खरं तर असंख्य समाज कार्यकर्त्यांची आयुष्य यात खर्ची पडलेली आहेत की अपंगत्व हे शाप नव्हे, अपंगत्व हे वरदान नव्हे, जे काही आहे ते प्रत्येकानं कष्टानं अर्जित केलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना कोणी ते बहाल केलेलं नाहीये, राज्य बहाल करावं तसं. तर त्यामुळे दिव्य आहे अंग ज्याचे असा तो, ही फोडच मुळात इतकी हास्यास्पद आहे की आपलं कुठलंही अंग दिव्य नाही. आपण जे गमावलेलं आहे त्यातून जे उरलेलं आहे त्या उरलेल्या अवयवांचा अत्यंत प्रामाणिकपणानं खडतर प्रवास करत उपयोग करून आपण आपल्या जमिनीवर उभे राहत असतो आणि त्या उभं राहण्याचा सन्मान योग्य गुणग्राहक लोक आणि व्यवस्था करतात यावर माझा आता विश्वास बसलेला आहे. आणि ते करत नाही, ते करतच नाहीत. नॉर्मल माणसांना सुद्धा याचा अनुभव असतो, तो काही फक्त आपल्याला नाहीये. आपल्याला जो उच्चार करायचा आहे तो ठामपणानं करतच राहणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कविता महाजन नेहमी ही ओळ वापरायची संत तुकारामांची की काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजोनी नवे हित. तर मला असं वाटतं की आपण प्रत्येकानं आपल्या पातळीवर धीटपणे कुणाचाही अवमान करण्याचा हेतू न बाळगता आपल्या आसपासच्या लोकांना जाग करत राहिलं पाहिजे. आणि आपणही कधी कधी डुलकी आपल्याला लागते तेव्हा जाग करण्याचा हक्क लोकांना दिला पाहिजे. तर आपले एकमेकांसहितचे प्रवास चांगले होणार आहेत. नक्कीच, हे खूप महत्वाचे स्टेटमेंट केलेले आहेत. खरं तर समता किंवा समानता हे शब्दांचे खेळ शासन गेली 60-70 वर्ष या गोष्टींसाठी खेळतंय, परंतु प्रत्यक्षात ते कसे जगायचे हे मात्र कोणाला जमलेलं नाही. कारण एक भारतीय मानसिकता आहे कदाचित की कमालीचा तिरस्कार किंवा मग त्या व्यवस्थेला, व्यक्तीला देवत्व देणं, हे दोनच प्रकार असतात. म्हणजे जे असेल ते टोकाचं, एकतर त्या महापुरुषाचा पुतळा उभारा किंवा मग त्याची विटंबना करा. तर तसंच अपंग व्यक्तींच्या बाबतीत झालेलं आहे की एकतर त्यांना पूर्णपणे तिरस्करणीय बघा की मागच्या जन्मीचं पाप पुण्य हे हिशेब लावा, किंवा दुसरीकडे सरळ त्यांना देवत्व प्रदान करून द्या, म्हणजे बाकी काही करायचंच नाही तुम्ही. तर यावरची तुमची मीमांसा ही खूप श्रवणी आणि विचार करण्यासारखी आहे, नुसते ऐकायला सुंदर म्हणून नाही. तुमच्या अनुवादाबद्दल तुम्ही बोललात की पहिलं पुस्तक आलं, मग अनुवादाचा हा सपाटा नक्कीच सुरू झाला असेल, कारण वाचन तर तुम्हाला आवडत होतंच, लिहायलाही आवडत होतं आणि एक चांगलं शस्त्र तुम्हाला मिळालं वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी. कुठली कुठली पुस्तकं आतापर्यंत अनुवादित झालेली आहेत श्रोत्यांसाठी? छोट्यांसाठी मी प्रथम बुक्स नावाचं जे हे आहे प्रकाशन आहे त्यांच्यासाठी 3 छोटी ऑनलाईनच जी वाचायला मिळतात ती पुस्तकं केलेली आहेत आणि ती करताना मला खूप मजा आली. याचं कारण की लहान मुलांसाठीची भाषा आहे ना ही सगळ्यात जास्त अवघड भाषा आहे. सोपं बोलणं सगळ्यात जास्त अवघड आहे. तर मला वाटतं मी ते केलं. कुमारवयीन मुलांसाठी मेधा पाटकरांचं चरित्र सांगण्याचं काम,
मनोविकास प्रकाशनानंच मला दिलं होतं. ते पुस्तक माझं आलेलं आहे. कारण मेधाताईचा नर्मदा आंदोलनाचा लढा 1985 नंतर जो जगाच्या नजरेत आला तो माहिती आहे. पण हे लिजंड तयार कसे होतात, लहानपणी ते काय करतात, कसे वाचतात आणि कशी दिशा त्यांना मिळते, ते वाचतात काय, तर हे सगळं मला मेधाताईशी बोलून ते पुस्तक करता आलं. जॉयस्टिक नावाचा एक कुमारवयीन मुलांसाठीचा कथासंग्रह माऊस मल्टीमीडियानं प्रकाशित केलाय आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगेन की त्याच्यात 7 गोष्टी आहेत आणि त्या 7 गोष्टीतली एक गोष्ट एका व्हीलचेअर बाउंड मुलीला पॉवर चेअर मिळण्याची गोष्ट आहे आणि ती छोटी मुलगी कशी रिॲक्ट करते आजूबाजूच्या माणसांकडे बघून. आणि एक गोष्ट आहे ज्याच्यात एक मुलगा आहे 4वी 5वीतला, तो आपल्या शाळेत नव्यानं दाखल झालेल्या एका अंध मित्राशी मैत्री करू इच्छितो आणि तो सगळा प्रवास खूप वेगळा आहे. आणि तो जसा म्हणजे मी स्पर्शज्ञांच्या निमित्तानं जे मित्रमैत्रिणी माझ्या संपर्कात आले त्यांच्याशी बोलल्यावर मला ज्या गोष्टींचे उलगडे झाले तर त्याच्यात तशी एक गोष्ट मला लिहायची होती आणि तशी गोष्ट त्याच्यात आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगेन. स्वागतनी मला प्रॉमिस केलं की हे जॉयस्टिक ब्रेलमधनं तो लवकरच आणेल म्हणून, तर मी त्याची वाट बघतीये. डॉक्टर अरुण गांधी हे जे महात्मा गांधींचा जो नातू आहे तर त्यांची 2 पुस्तकं वारसा प्रेमाचा आणि वरदान रागाचे या नावानं मी मराठीत केली. त्यांचे आजोबांबरोबरचे अनुभव आहेत ते, तर ती साधना प्रकाशनानं प्रकाशित केलेली आहेत. स्वच्छंद नावाचं एक वर्तमानपत्री सदराचं पुस्तक मेनका प्रकाशनानं काढलेलं आहे, ज्याच्यात अगदी स्मशानात जाण्याच्या अनुभवापासून सगळे छोटे छोटे असे लेख आहेत. ड्रीम रनर तर तुम्हाला मी सांगितलं आणि आता त्याला पुरस्कार मिळाला. ते पुस्तक मध्यरात्रीनंतरचे तास या नावानं सलमा या लेखिकेनं लिहिलेले कादंबरीचा मी तो अनुवाद केलेला आहे. मनोविकास प्रकाशनाच्या या 40 भारतीय लेखिकांच्या पुस्तकांसाठी कविता महाजन संपादक म्हणून काम करत होती आणि कविता महाजननं भारतभरातल्या लेखक, पत्रकार, चित्रकार, कार्यकर्त्या अशा सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या भाषेत लिहिणाऱ्या एकत्र केल्या आणि त्या स्त्रियांची वेगवेगळी चरित्र किंवा कविता किंवा त्यांचं फीचर हे सगळं मराठीत आणण्यासाठी खूप मोठं काम केलं. तर कविता महाजननी सलमाचा हात माझ्या हातात दिला आणि सलमासारख्या आता आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या लेखिकेचा प्रवास खूप वेगळा आहे आणि त्या निमित्तानं मला स्वतःला या पुस्तकातून वाढता येतं आहे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे अनुवाद करता करता आपण त्याचा एक भाग होऊन जातो खरं तर. हो, आणि इतक्या मोठ्या लेखिकेचं तुम्ही जेव्हा अनुवाद करत आहात तेव्हा खूप छान जगायला मिळतं ते सगळं हे करताना. कारण वाचक म्हणून जेव्हा आम्ही एखादं पुस्तक हातात घेतो, वाचतो, तेव्हा सोबत आहोत आपण त्या पात्रांच्या, त्या व्यवस्थेच्या असं वाटत राहतं आणि अनुवादक तर जास्त खोलात जातो ना तिथे. हो हो, खरंय खरंय खरंय. खूप छान. आज स्पर्शज्ञानमधून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत आहात. अनेक अनुवाद तुमचे पोहोचत आहेत आणि त्याचा योग्य पावती किंवा योग्य शाबासकी जी मिळायला हवी प्रत्येक साहित्यिकाचं स्वप्न असतं. साहित्य अकॅडमीचा अवॉर्डही तुम्हाला मिळालेला आहे. सोनालीताई, काय अजून असं आहे की ज्यात तुम्हाला काहीतरी करावं असं वाटतंय? कारण शांत बसणं हा तर स्वभाव नसावा आणि तो नाही तुमचा. तर मग काय आहे असं की जे अजून तुम्हाला खुणावतं आहे? मला असं वाटतं की म्हणजे बाकीचं सगळं मला काही काही लिहायचंच आहे, पण मला असं वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अपंग व्यक्ती, मग त्या चमकलेल्या असोत किंवा नसोत त्यांच्या क्षेत्रात, पण त्यांनी आपल्या आपल्या आयुष्यात कसे मार्ग काढले याचं अतिशय तटस्थ आणि शांत चित्रण मला करायचं आहे आणि त्यासाठी मला अशा खूप माणसांना भेटायचंय. पण वेगवेगळ्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी पैसा लागतो आणि लेखकाला तोच सगळ्यात कमी मिळतो, प्रतिष्ठा खूप मिळते. तर मला असं वाटतं की काहीतरी असं व्हावं की ज्याच्यामुळे मला खूप लोकांपर्यंत पोहोचता यावं, त्यांच्याशी बोलता यावं आणि ते अनुभव लिहिण्याचे शब्द माझ्याकडे आहेत आणि नवे शब्द मला सापडतील तर त्याची संधी मला पुष्कळ मिळावी आणि म्हणूनच मला भरपूर प्रवास करता येण्याची संधी मिळावी. जेव्हा युरोपमध्ये मी जाऊन आले, फक्त 13-14 दिवस आम्ही गेलो होतो आणि तिथली ती ऍक्सेसिबिलिटी बघताना मला असं वाटलं वाव, असं म्हणजे सगळ्यांनी इकडेच येऊन स्थायिक व्हावं, इतकं सगळं छान आहे की पाण्याने वेढलेल्या वेनिस शहरात सुद्धा जेव्हा त्या लॉन्चेस मधनं किंवा गोंडोला मधनं आपण जातो तिथनं आपल्याला बाहेर उतरवायचं काम करण्यासाठी सुद्धा हे लोक इतके तयार आहेत, ट्रेनिंग घेतलेले आहेत
तर हे केवढं भारी आहे. आपल्याकडे फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की आपल्याकडे दातृत्वाचा खूप गाजावाजा केला जातो. त्यामुळे जरा कुठच्या अपंग माणसांना मदत केली की त्याचे सोहळे होऊन जातात आणि त्यामुळे ती मदत घ्यावीशी वाटत नाही. तर मला वाटतं की माझ्या लिखाणातून असा एकमेकांवर मदतीचं ओझं न लादणारा, एकमेकांना सहजच एकमेकांसाठी मदत करणारा समाज तयार करण्यासाठीच लिहिणं आणि बोलणं मला सातत्यानं करत राहता येईल का, हे मला बघायचं आहे. आणि उत्कृष्ट स्वयंपाक अधिक जास्त त्याच्यात खासियती मला शिकायच्या आहेत. आणि बस एकमेकांशी अशा गप्पा मारता याव्यात, अधिक चांगलं जगता यावं, शरीराच्या तक्रारी कमी याव्यात आणि कायद्याच्या दृष्टीनं जे फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात असं भारतामधलं जे चित्र आहे ते तुमच्या आमच्यासारख्या समजदार मित्रमैत्रिणींच्या धडकांनी बदलता येईल का, असंही काही विचार मी करते आहे. क्या बात आहे, खूप छान. खरं तर या दिवाळीला हा दीपसंवाद ऐकताना एक पणती प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या आयुष्यात तेवायलाच हवी की तुम्ही जे म्हणता आहात ते प्रत्येकाने म्हणावं आणि त्या दृष्टीने एक संघटन तयार व्हावं, एक मानसिक आणि वैचारिक संघटन की जे अशा धडका मारू शकेल. आणि मग पुन्हा युरोपात गेल्यानंतर इथे सगळ्यांना आणावं असं नाही, तर याच भारतात त्या युरोपातली व्यवस्था आम्ही सगळे मिळून आणू शकतो का आणि त्यासाठी यंत्रणेला नमवू शकतो का, तयार करू शकतो का. तर यासाठी सुद्धा आपल्याला एक खूप मोठी वैचारिक चळवळ उभारता येईल आणि ती उभारण्याची शक्ती या दिवाळीतली पणती या दीपसंवादातून आपल्याला जरूर देईल. सोनालीताई, तुमच्याबद्दलचा फक्त अभिमानच नाही तर प्रत्येकाच्या मनात एक आशावाद तयार होईल की मी सुद्धा काहीतरी करू शकतो. जर इतक्या मोठ्या समस्यांना फेस करत असताना तुम्ही करू शकतात तर यापेक्षाही खूप कमी समस्या असलेले लोक आपल्या समस्यांची यादी फक्त जाहीर करत असतात. तर ते रडगाणं न गाता सोनाली नवांगुळ नावाची ही पणती प्रत्येकाला एक प्रकाश पर्व देत राहील यात कुठलीच शंका नाही. साहित्य उत्सव परिवार, तुमचं जे स्वप्न आहे की अनेकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, शेकडो लोकांपर्यंत तुमचे हे विचार पोहोचलेत, लोक स्वतःहून तुमच्यापर्यंत येतील, तुम्हाला लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता येणार नाही असं मला वाटतं. माझा विश्वास आहे या गोष्टीवर. साहित्य उत्सव परिवाराकडून मी आपला खूप आभारी आहे कारण ही दिवाळी, या दिवाळीला 2021च्या दिवाळीला एक प्रकाश पर्वाचा अनुभव तुम्ही आपल्या संवादातून आम्हाला दिलेला आहे. मलाही तो अनुभव मनोज मिळाला. त्यामुळे तुम्हाला साहित्य उत्सवला मनापासून शुभेच्छा. असेच बोलत राहूया. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.